जीवाची किंमत पैशाशी होऊ शकत नाही. सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावं. SBL कंपनीत भीषण दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व जखमी कामगारांच्या परिवारातील व्यक्तीला नोकरी देण्यात यावी, ही मागणी गजानन गटलेवार कामगार नेते भारतीय मजदूर संघ यांनी श्रद्धांजली सभेमध्ये संविधान चौकात केली आहे. या संबंधात त्यांनी कलेक्टरला निवेदन दिलं. बघा ग्राफिक न्यूजवर. तालुका काटोल या ठिकाणी बारूद कंपनीमध्ये जो स्फोट झालेला आहे तो स्फोट अतिशय भीषण आहे. 19 कामगारांना त्या ठिकाणी आपला बळी द्यावा लागला. तेवढ्याच कामगार जवळपास 20 कामगार दवाखान्यामध्ये भरती आहे. ही घटना अतिशय क्लेशदायक आहे की नागपूर जिल्ह्यामध्ये मागील 2-3 वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये बारूद कंपन्यामध्ये मग उमरेड असो, बाजारगाव असो, सोलार कंपनीमध्ये किंवा काटोल असो, या ठिकाणी वारंवार अशा प्रकारच्या घटना घडत आहे आणि निष्पाप कामगाराचा त्या ठिकाणी बळी जात आहे. शासनाने त्यांना आर्थिक मदत जरी दिली असेल, 50 लाख दिले असेल, 80 लाख दिले असेल, 1 करोड दिले असेल, परंतु त्यांच्या जीवाची किंमत ही पैशाने होऊ शकत नाही. त्यांचा संसार उघड्यावर पडलेला आहे, त्यांचे मुलंबाळं उघड्यावर आलेले आहे. ही अतिशय भीषण घटना आहे. सरकारने या ठिकाणी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. जसं आता आदरणीय मुन्नाजींनी आणि आदरणीय नीताताईंनी सांगितलं की त्या कंपन्यांचं वेळेच्या वेळी ऑडिट होणं गरजेचं आहे. वेळेच्या वेळी जर ऑडिट झालं असतं शासनाच्या वतीने आणि ते बारूद कंपनीमधले जे निषेध आहे ते निकष त्या ठिकाणी वापरले जातात की नाही जात, या प्रकारची त्या ठिकाणी जर चौकशी झाली असती सरकारच्या वतीने, कामगार विभागाच्या वतीने, वेळच्या वेळी जर ऑडिट झालं असतं तर मला असं वाटते की या घटना टळू शकल्या असत्या. परंतु हम करे सो कायदा अशा प्रकारच्या कंपन्या या ठिकाणी काम करत आहे. ज्या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचे ITI झालेले, शिक्षित असलेले कर्मचाऱ्यांची त्या ठिकाणी नेमणूक व्हायला पाहिजे, परंतु तुटपुंज्या वेतनामध्ये कंत्राटी पद्धतीने त्या ठिकाणी ज्यांना बारूद कंपनीमध्ये काम करण्याचं नॉलेज नाही अशा प्रकारच्या कामगारांना एक 10-12 हजारामध्ये नोकरी देऊन त्या ठिकाणी त्यांच्याकडनं अतिशय जीवाच्या धोक्याचं काम करून घेणं हे अतिशय निषेधास्पद आहे. जसं आत्ता आदरणीय मुन्ना भाऊंनी सांगितलं की दुकाने आणि आस्थापने हा दर प्रत्येक कंपनीमध्ये देण्यात येत आहे, परंतु बारूद कंपनीचा दर हा वेगळा आहे. वेगवेगळ्या प्रकारचे ज्या ठिकाणी ज्वलनशील कंपन्यामध्ये काम करणाऱ्यांचा रोजंदारी दर वेगळा आहे. त्या ठिकाणी तुम्ही दुकानं आणि आस्थापने हा दर राहू शकत नाही. अशा प्रकारचा दर देऊन अतिशय कमी वेतनामध्ये या कर्मचाऱ्यांचं SBL कंपनीने शोषण केलं. आठवडी रजा मिळत नव्हती, बोनस मिळत नव्हता, ठेकेदाराच्या वतीनं कर्मचाऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये शोषण होत होतं. अशा आता या ठिकाणी तक्रारी भारतीय मजदूर संघाकडे या ठिकाणी आलेल्या आहे आणि या सर्व माध्यमातून आमची शासनाकडे मागणी आहे की आज हे जे कर्मचारी मरण पावलेले आहे, ज्यांचा मृत्यू झालेला आहे, यांच्या वारसांना शासनाने शासकीय सेवेमध्ये घ्यावं आणि जे कर्मचारी 70% वरती जळालेले आहे, जे आता पुढे जीवनामध्ये कधी उठतील, कधी उभे होतील याची शाश्वती नाही, यांच्या देखील पाल्यांना शासनाने शासकीय नोकरीत घ्यावं. त्यांच्या मुलाबाळांचा शिक्षणाचा संपूर्ण खर्च शासनाने करावा आणि अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नये याकरिता सर्व ज्वलनशील या क्रेटमध्ये काम करणाऱ्या कंपन्याचं वेळच्या वेळी ऑडिट व्हावं अशी आमची मागणी आहे. आज या श्रद्धांजलीच्या सभेच्या माध्यमातून आम्ही अशी मागणी त्या ठिकाणी करीत आहोत. साहेब सांगितलं ना की त्याचं वेळेच्या वेळी जर ऑडिट झालं असतं तर अशा प्रकारच्या घटना टळू शकल्या असत्या. त्या ठिकाणी काम करणारे कर्मचारी हे बारूद कंपनीशी निगडीत असलेल्या कंपनीमध्ये जेव्हा काम करत आहे तो कुठेतरी निश्चितच त्या ठिकाणी सुशिक्षितपणा आवश्यक आहे. तुम्ही केवळ पगार कमी देण्याच्या दृष्टिकोनातून अशिक्षित कामगारांना त्या ठिकाणी त्या कंपनीमध्ये कामावर घेतलं आणि त्यांना जरी त्या ठिकाणी कामावर घेतलं परंतु ते काम करण्यास सक्षम आहे का, त्यांना दुसरं काम दिलं पाहिजे होतं. परंतु अतिशय खतरनाक, अतिशय धोकादायक काम या कर्मचाऱ्यांना देण्यात आलं, ज्या कामामध्ये त्यांचा घात झाला. आम्ही सर्वजण 1-2 मिनिटं आपल्या जागेवर शांत उभे राहू आणि या कर्मचाऱ्यांच्या मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांच्या आत्म्यास ईश्वर शांती दो अशा प्रकारची प्रार्थना करू. आणि जे कर्मचारी आपले कामगार बांधव जे
त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जखमी अवस्थेनं जे ऑरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये भरती आहे त्यांच्या प्रकृतीमध्ये लवकरात लवकर ईश्वराने सुधारणा करावी आणि त्यांचा जीव वाचवावा याकरिता प्रार्थना करून श्रद्धांजली वाहू. 1-2 मिनिटं आम्ही सर्वजण शांततेने या ठिकाणी उभे राहू.